19 जूनला शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रमाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी दिली आहे। 19 जूनला शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांतर्फे विविध कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार आहे। दरवर्षी 19 जूनला राज्यभर शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, रुग्णांना फळवाटप, गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्याचप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये 22 जून ते 6 जुलैपर्यंत प्रत्येक तालुक्यात तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चित्ररथ तयार करून त्याची मिरवणूक गावागावातून काढून त्याद्वारे शिवसेनेचे कार्य आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे। यावेळी शिवसेनेची सभासद नोंदणीही करण्यात येणार आहे। 15 ते 19 जून दरम्यान सर्व तालुक्यातील शिवसेना शाखांवर रोषणाई करून आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या प्रतिमेचे बॅनर्स तयार करून ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत। भगव्या पताका आणि कमानी लावून परिसर शिवसेनामय करण्यात येणार आहे। या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुक्यातील शहरातील उपनेते, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिकेतील महापौर, नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसैनिकही सहभागी होणार आहेत। यावेळी शिवसेना नगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी अधिक माहिती दिली आहे। 19 जूनला शिवसेना पक्षाला 50 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणून 50 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। 19 जूनला मुंबईला पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्याचबरोबर उद्याच्या काळातील जे प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये पक्षाचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेनेचे शिवसेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर नेते मंडळीसुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। की दरवर्षी 19 जूनला शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्रदान तपासणी, रुग्णांना फळवाटप, गरजू मुलांना वयाचं वाटप असे वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी त्या ठिकाणी होतात। हे कार्यक्रम होणारच आहे। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयावर जशी आपण दिवाळीला रोषणाई करतो तशा पद्धती रोषणाई 4-5 दिवस त्या कार्यालयात त्या ठिकाणी होणार। परिसरामध्ये भगवमय वातावरण पताके लावून हे त्या ठिकाणी करणार। बरोबर हे विविध कार्यक्रम होत असताना नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये 22 जून ते 6 जुलैपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आम्ही रथ बनवणार। तो रथ प्रत्येक गावात जाणार। त्या रथाच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्या ठिकाणी जनतेसमोर पुन्हा मांडणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये शिवसेना शाखेचा जो फलक आहे त्या फलकाचं अनावरण प्रत्येक गावात त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी शाखेचं नूतनीकरण होऊन प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या जाणार आहे त्या शिवसेनेचे सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात गाव तिथं करणार आहोत आणि जवळपास 2 लाखापेक्षा जास्त सभासद नोंदणी करण्याचा टार्गेट आमच्या त्या ठिकाणी आहे आणि 100% गावामध्ये शिवसेनेच्या शाखा करण्याचा त्या 15 दिवसामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे। आज जवळपास 90-95% गावामध्ये शाखा आहेत। बोटावर मोजल्या एवढ्या गावात शाखा नाही, त्या ठिकाणी सुद्धा याच्यात आम्ही शाखा स्थापन करणार आहोत आणि साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी करणार। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज, अहमदनगर।